नमस्ते आणि तर आमच्या कॉमेडी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं बऱ्याच दिवसानंतर आज मी ब्लॉग चालू केला आहे आणि सगळं झालं आहे. आता देवपूजा वगैरे घर एकदम झाडून ओकेमध्ये सगळं एकदम ओकेमध्ये झालं आहे. आणि आमच्या पती परमेश्वरांनी मला काय आणलं माहिती आहे का, हे असा म्हणजे नेमकं म्हणजे प्रकार काय आहे हो गजऱ्याचा धरात हे कोणता प्रकार आहे म्हणजे नेमकं गजरा आहे. मला आणला आहे का तुम्हाला आणला आहे माहिती तुम्हाला गजरा केवढ्याचा आहे? माझ्या नवऱ्याने आणलाय 50 रुपयाचा 25 रुपयाचा एक गजरा. म्हणजे माझ्या नवऱ्याला ना चालता बोलता फसवलं त्या बायाने, चालता बोलता. पती परमेश्वराला मी सामान आणायला सांगितलेलं, हे सामान घेऊन आले तर ते वटपौर्णिमेचं. आणि मला ना तयारी करायची, सगळं झालंय मला. चालता बोलता फसवलं नाही, गजऱ्याचे भाव जास्त आहेत. गजऱ्याचे भाव जास्त नाही तर गजरा केवढा असतो माहिती का, कमीत कमी इथून एवढा तर असतो. तुम्हाला चालता बोलता फसवलं त्यांनी. मला तयारी करायची, तुमचं काय तुमच्या नादी लागून माझा काहीच अर्थ नाही. ही बाई म्हणजे ही 3.5 वर्षाचा, हे 3.5 वर्षाचा. हा 3.5 वर्षाचा 3.5 वर्षाचा असं असतं का? हा 3.5 वर्षाचा, हा 3.5 वर्षाचा, मिळून झालं किती? 7. 7 म्हणली तुझ्या बायकोला जाऊन सांग, हा 7 जन्मी आज वडाला मला मागू नको. का? एवढा वैताग आलाय माझा तुम्हाला? 7 जन्मी तो काटाळा आणला नाही, एवढा वैताग आला माझा तुम्हाला? नको बाई, तुम्हाला मागू 7 जन्मी नको. 7 जन्मी नाही, तुम्हाला आता इथून पुढे 7 मिनिटासाठी सुद्धा मागू नको. का? म्हणजे मी जसं जवळजवळ तुमच्याकडे तुम्हाला मागण ना देवाला, तेवढं तुमचं आयुष्य वाढून एवढं ध्यानात राहून द्या. माझं आयुष्य अख्खं तुला लाभू. हा हा एवढा वैतागलात मला? सकाळी भांडती, दुपारी भांडती, संध्याकाळी भांडती, पहाटे भांडती. हा आता नाही कामाला गेल्यावर काय करणार? आता मला सांगा माणूस नवऱ्याला, म्हणजे माझा नवरा कधी मनाने उठून पटकन कामाला जातच नाही बरं का. पण माणूस नवऱ्याला कामाला जाण्यासाठी उठ म्हणल्यावर नाही उठल्यावर राग येणारच ना. आणि त्याला सहज बोललो या उठून कामाला जा, उठून पटकन, तर माणूस बोलणारच ना. एवढा कसला राग तुम्हाला? ते तुमचा प्रॉब्लेम, मग तुम्हाला राग येतोय तो, माझा नाही. उलट करणार मीच वाढायला फेरे मारणार आज. चला माझ्या संग, मला माझ्यासाठी उपवास धरायचा आज तुम्ही. दरवर्षी मी धरते ना, ह्या वर्षी तुम्ही धरायचा. डाळ वाडा खाऊन आलोय. किती हलकट आहेत बरं. हा बायकोनी नवऱ्यासाठी उपवास धरायचे, सगळं करायचं, नवऱ्याने दणकून हाणायचं. चोराच्या उलट्या बॉम्ब आहेत का नाही? दणकून नाही, एक प्लेट खाल्ली. एका प्लेट काय खावायला खाल्लं ना? 4च येते. तुम्हाला थोडी तरी लाज वाटली नाही का? बायको उपाशी तिकडे, आपण इकडे खावा बसली. म्हणजे नवऱ्यांनी बायकोन उपवास धरला, आज नवऱ्याने पण उपवास धरायचा असतो. माझा उपवास आहे ना, काय उपयोग नाही. चला आता मंडळी, मला करायची तयारी करून भेटू आपण आता. म्हणजे सामान वगैरे आणून ठेवले आमच्या नवरदेवानी सगळं. ते गजरे बघूनच मला हसायला यायला लागले. अगं गजरा मागायले एवढा नसतो माग. हे काय कर माहितीये का, याला डबल कर आणि एकच असं लाव. चालतंय. वाव म्हणजे नवीन गजरा आणला. वाव म्हणजे नवीन गजरा. बाई किती ना करायची तू. चला आता बाय बाय. वास बघ वास, लयच वाढ. घरात घुमतोय का नाही? लय घुमतोय माझ्यासारखं. लय घुमतोय. आता बाय बाय. आता मला लय काम येतं, तुमच्या नादा लागायला रिकामी नाही मी. माझी तयारी वगैरे सगळं झालंय. आणि मॅडमची हेअरस्टाईल करून घ्यायची होती, तर हेअरस्टाईल वगैरे. गजरे आणलेत का? गजरे लय स्वस्त आहे बरं का. मालकर काकी, तुमच्या टायमाला मी हातात एवढं पकडलंय, माझ्या टायमाला पण पकडा. ओ गजरे लय स्वस्त आहे तो. कसे? 100 रुपयाला इतुशेच. 100 रुपयाला 3. अजून काय लावायचं? 50ला 2. गजरा नाहीये. नाही ना तो आता माळकरांचं प्रेमच नाही तुमच्या उठायचं. काल माळकर घरी राहिले ना, त्याच्यामुळे असं झालं. असं आहे का? तरी बघा आम्ही चाललो होतो आता वडाला पुजायला. आणि मरणाचा पाऊस आहे. जवळ अर्धा पाऊण तास मी बहिणीची वाट बघत खाली उभा राहिले. जाम पाऊस लागलाय जाम. मग नवऱ्याला म्हणलं गाडी घेतलाय, काहीतरी फायदा करा त्या गाडीचा. बायकोला नेऊन वडाला नेऊन सोडा. इकडं ओ पती परमेश्वर, इकडं ओ पती परमेश्वर. म्हणजे हे बघा पाऊसच आहे. एवढ्या दिवस पाऊस नव्हता बरं का, पण कालपासून जरा जोरावाज आलाय तो. हा आलायच पाऊस इकडं. काय चाललो होतो आम्ही. पाणी सांडत हेच डुगडुग सांडत. त्या आल्या आता मॅडम आमच्या संग. चाललो होतात आम्ही
तिथं बी बाया आहेत का नाही तर उशीरच झालाय. लवकर जायचं होतं मला, लेट झाला. सगळे आलेले आहेत आणि ह्यांना दगड लागतात. कशाला लागतात ते नाही माहिती. शी 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 शी. पाय तुटला माझा, पाय तुटला. तर आम्ही वडापाशी गेलेलो आणि तिथं भरपूर गर्दी होती. आम्हाला वाटलं एवढं लेट झालाय, गर्दी आहे का नाही, कोणी आहे का नाही, वाटे वगैरे भरायचे असतात म्हणून वडाची पूजा वगैरे केली. आम्ही 7 फेरे वगैरे मारले. आमच्या नवरदेवाला पण म्हणलेलं तुम्ही चला, पण गाय असल्या म्हणल्यानंतर नवरदेव लाजले आणि त्यांना म्हणलं आमचा फोटोशूट करून घ्या, एकदा व्हिडिओ बी शूट करून घ्या. नंतर मग मला 5-6 वाजताची वटी भरायची होती आणि तिथं मरणाचा चिखल होता. पाऊस पडलेला जास्तच. एवढ्या दिवस पाऊस नव्हता. नेमकी वट सावित्री पौर्णिमेच्या वेळेस दरवर्षी पाऊस येतो. आम्ही निघलो आणि मरणाचा पाऊस आला. अर्धा-पाऊण तास आम्ही खालीच उभं राहिलो तरी पण एवढा पाऊस होता. मला 5-6 वाजताची वटी भरायची होती. म्हणलं आता कुठं ठेवू ताट मी एकूणच्या हातात देऊन वटी वगैरे भरली. 5-6 वाजताची वटी आम्ही गहू आणि आंब्याने भरतो, कारण की कुणी ना तसलं 5 वडाचे पानं त्याच्यावर बाकीचं ते सगळं ठेवतात. म्हणजे खारी खोबरं पुन्हा केळी आंबा ते सगळं कापून ठेवतात आणि ते म्हणजे 5-6 वाजताच्या वटीत देतात. तसं आमच्याकडं ना 5 आंबे म्हणजे 5 फळं आणि गहू असं म्हणजे एक फळ आणि गहू आणि वटी भरतात. आणि तशी वटी वगैरे भरली सगळ्यांची आणि आम्ही नंतर घरी गेलो. फोटोशूट वगैरे सगळं रील वगैरे काढून झाले. आता माझं आता मी देवाला बी पूजलंय, सगळ्या बायांना बी पूजलं, वट वगैरे भरले. तिथं वडावून फिरून आलो, सगळे नदीवर फोटोशूट वगैरे करून आलो. मला पण आता ना मला भूक तर लागली, पण आता सध्याला मला स्वयंपाक करायचा आहे आणि उशीर जाम झालाय. 3:30 वाजलेत आता. आणि बाहेर बघा, बाहेरचं वातावरण कसलं बेकार झालंय. आभाळ बिभाळ आहे, लय आलंय ना पावसाचं वातावरण, जाम पावसाचं वातावरण झालं. आवाज कमी कर. हे माझे गोस, हे बघा खंडू पांडू शेंडू, आवाज कमी कर. हे बघा इकडे येईल टी व्ही बघायला लागत सारखी आणि इकडे हे बसलाय. भूक लागली का? नाही लागली का? तुला लागली का? लागली बाई. सूरज कुठे गेला? सूरज? तर आता मी ना पटापट स्वयंपाक करते, कारण की मला पण उपवास आहे. माझ्या पोरांनी सकाळपासून वडापावच खाल्ले, स्वयंपाक वगैरे काही केला नव्हता आणि आज. आणि शाळेत बी डब्याला मी शेजवान चटणी दिलेली, शेजवान चकली चटणी नाही सॉरी शेजवान चटणी दिलेली. आणि आज कमेंटमध्ये सांगा मी साडी कशी वाटते. आज बऱ्याच दिवसातून साडी घातली मी अशी काठापदराची, कारण की आज आता थोडी गरमी कमी आहे म्हणून. नाही तर गरमी असते ना जाम ते असं थकायला होतो साडीने. तर पटापट स्वयंपाक करायला अशी चुटकी वाटेल. तुम्ही बघत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया थोड्या वेळात, तोपर्यंत बाय बाय. तर बघा मंडळी, मी पूर्ण शिजवून घेतलं, बारीक केलं, कणी वगैरे मळून घेतलं, भात शिजायला टाकला, याला पोळ्या टाकून घेतले. घेते पोराला भुका लागल्या तर मी थोड्या वेळ बसलेली. माझं आतापर्यंत स्वयंपाक झाला असता आणि एकदा मोबाईल घेऊन बसले की काम तसंच राहून जातं. पटापटा पोळ्या वगैरे लाटून घेते ना आमटी करते. आमटी करायला काय वेळ लागत नाही. आज नेला सुट्टीत होता, फक्त पोळ्याला वेळ लागतो जरा वेळ. आणि कणिकना बरोबरच नाही आले, त्याच्यामुळे पोळ्याच फाटायला लागत माझ्या. कधी फाट 3 तासात 1-2च पोळ्या केल्या तू. 3 तासात नेटच नाही लागलं त्याला, शिजवलं नाही, बारीक केलं नाही, त्याला काहीच केलं नाही. 3 तासात 2 पोळ्या. शांतरा 2 पोळ्याने एवढं आता भात टाकला शिजायला. शिजवतोय बारीक ते. जेवणाच्या टायमिंग पर्यंत स्वयंपाक होतोय माझा. जेवणाचा टाइम दुपारचं जेवणार आलो मोजून अर्धा तासात सगळं. माझा उपवास आहे आज सगळ्यांचा उपवास. तर आता स्वयंपाक करून घेते. भूका लागल्या पोराला ना कसं काम करते ते हमेशा धाडी नसल्यासारखं ना. मला व्हिडिओ वगैरे बनवायचं असलं ना मुद्दाम आवाज असतो, मुद्दाम कशाचा तरी. पटापटा स्वयंपाक बनवून घेते. ओके हो.